सुषमा अंधारे यांच्याकडे मला जायचं. सुषमाजी, तुम्ही बघतायत हा सगळ्या प्रकरणात आता आम्ही एक नवीन ह्याच्यातलं एक पात्र आहे जे अत्यंत महत्त्वाचं आम्हाला इथे वाटतं. काही वर्षांपूर्वी सुषमाजी पुण्यात जो सेवा बँक घोटाळा झाला होता, त्या सेवा बँक घोटाळ्याचे तार कुठेतरी अप्रत्यक्षरित्या याच तेजवानी यांच्याशी जोडले गेलेले आहेत. त्या तेजवानी यांचे पती सूर्यवंशी हे या घोटाळ्यातले एक आरोपी होते. ते सध्या बेलवरती जामिनावरती बाहेर आहेत. कुठेतरी या सगळ्या गोष्टींचा एक थेट संबंध आता पुढे तपासात बाहेर येऊ शकतो, पण सध्या तरी प्रायमा फेसी त्यांच्यातलं एक इनडायरेक्ट कनेक्शन दिसून येत आहे. काय सांगाल याच्याबद्दल? खरं तर कमलेश सर, काल आपण जेव्हा ही माहिती पुढे आणली आणि G24 तासने पुढे आणली, जसं आता विवेकजी म्हणाले की हा सगळा प्रकार धक्कादायक आहे. मला असं वाटतं धरलं तर चोर नाहीतर साव अशी सगळी परिस्थिती आहे. मात्र G24 तासचं नक्कीच कौतुक आहे की इतका मोठा विषय G24 तासने सगळ्या महाराष्ट्राच्या समोर आणलेला आहे. या सगळ्यांमध्ये खरं तर महारत्नातली जमीन असेल किंवा अशा पद्धतीच्या जर इनामी जमिनी असतील तर इनामी जमिनींच्या खरेदी विक्री होत नाहीत. विशेष ज्या पद्धतीने आपण सांगताय की कुणी कुणाला लीज दिली, पण लीज देण्याचा जे मालकच नाहीयेत या सगळ्या प्रकरणामध्ये, जे स्वतः या जमिनीचे ओनर नाहीत, अशा ओनर नसलेले लोक हे परस्पर एखादी जमीन एखाद्याला लीजवर कशी काय देऊ शकतात. पण तरी सुद्धा संबंध दिवस मी यावर बोलणं टाळलं होतं. ते याच्यासाठी की असं कुठेही वाटायला नको की तुम्ही विनाकारण विरोधी पक्ष म्हणून राजकारण करत आहात. कारण मला याच्यामध्ये विरोधी पक्ष नेते राज्याचे उपमुख्यमंत्री अजितदादा याच्यात काय भूमिका मांडतात हे जरा ऐकायचं होतं. मला अपेक्षा होती की यावर इतका मोठा गहजब होत असताना आणि G24 तास सारखं मुख्य प्रवाहातलं माध्यम एवढी मोठी बातमी समोर असताना आणत असताना निश्चितपणे पार्थ पवार यामध्ये आपली स्वतःची भूमिका मांडतील. मात्र दिवसभरात वाट बघूनही पार्थ पवारांनी भूमिका मांडली नाही. आणि अजितदादा जेव्हा म्हणतात की दुरान्वयानेही माझा या केसशी संबंध नाही, तेव्हा हे फार समजून घेतलं पाहिजे की एवढ्या मोठ्या जमिनीचा दस्त नोंदवत असताना फक्त 500 रुपये जेव्हा घेतले जातात, तेव्हा निश्चितपणे तो कुणीतरी गल्ली बोळातला पार्थ पवार आहे म्हणून घेतले जात नाहीत, तर तो राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा मुलगा आहे म्हणून सगळे नियम ते प्रिव्हिलेज मिळत असतात. राज्याचा उपमुख्यमंत्री म्हणून असणाऱ्या व्यक्तीचा मुलगा राज्याच्या इतकी दिवस गेली 4 दशकं राजकारणात असणाऱ्या एका बड्या नेत्याचा मुलगा म्हणून निश्चितपणे ते प्रिव्हिलेज त्यांना मिळत असतात आणि त्या प्रिव्हिलेजमुळे हे सगळे अधिकारी दबून काम करतात. मी कमलेश सर परत एकदा आपल्याला सांगितलं पाहिजे की कालपासून आपण जेव्हापासून G24 तासने ही बातमी लावून धरली तेव्हापासून काही तहसीलदारांवर कारवाई होत आहे, भूमी अभिलेखच्या अधिकाऱ्यांवर कारवाई होत आहे, परंतु अधिकाऱ्यांवर तुम्ही तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून भागत नाही. हे आम्ही ललित पाटीलच्या प्रकरणातही पुन्हा पुन्हा सांगत होतो की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या अधिकाऱ्यांवर कारवाई करून भागत नाही. मुळात अशी कारवाई करण्याचे आदेश कुणी दिले? भूमी अभिलेख खात्याचे सचिव. काय सचिवांचे आणि या सगळ्यांचे काही कनेक्शन्स आहेत का? कारण सहजासहजी अधिकारी असं कुठलंही काम करणार नाहीत जोपर्यंत वरून त्यांना फोन येणार नाही. विभागीय झोनल ऑफिसरचा काही याच्यामध्ये संबंध आहे का? या सगळ्यांमध्ये काय पक्षाचे अध्यक्ष किंवा पक्षाच्या कुठल्याही नेत्याने संबंधित खात्याच्या सचिवांशी काही बोलणी केलेली आहे का? अनेक हिडन अँगल आहेत. ते सगळे अँगल समोर आले पाहिजे. फक्त तृतीय आणि चतुर्थ श्रेणीच्या अधिकाऱ्यांना बळीचा बकरा बनवून एवढ्याने हे प्रकरण सुटत नाही. आणि हो, अजितदादा असं म्हणूच शकत नाहीत की मला हा विषय माहितीच नाहीये. मुळात आपण पार्थ पवार यांच्या मागे अजित पवार हे नाव लागलेलं आहे, त्यामुळे पार्थ पवारांना हा व्यवहार करणं शक्य झालंय. या गोष्टीपासून पळ काढता येत नाही. आज खूप इंटरेस्टिंग, आम्ही अजित पवारांना विचारलं, आम्ही जेव्हा त्या कंपनीचं डील बघत होतो ना, जेव्हा हे झालं होतं रजिस्ट्रेशन, त्याच्यामध्ये त्या कंपनीचा पत्ता ज्या होता, आम्ही त्या पत्त्यावर जाऊन पोहोचलो. तो पत्ता निघाला थेट जिजाई बंगला, जिथे अजित पवारांचं वास्तव्य आहे. उपमुख्यमंत्री राज्याचे सांगतात, मला हे अत्यंत हास्यास्पद वाटलं. मी इतकी वर्ष राजकारण कव्हर करतोय आणि इतकं हास्यास्पद वाटलं मला. त्यांचं म्हणणं की तो बंगला माझा आणि पार्थ पवारांचा बंगला आहे. मी स्वतः खुद्द त्या ठिकाणी अजित पवारांची 2दा मुलाखत घेतली आहे निवडणूक काळामध्ये. ते म्हणतात तो माझा आणि अजित पवारांच्या नावावरती बंगला तिथे आहे, तिथे ते राहतात. फक्त असं म्हणून टाळू शकतात का अजित पवार? अजित पवार असं अजिबात टाळू शकत नाही. किंबहुना मी परत एकदा सांगितलं पाहिजे की समजा आपल्या चॅनल मधला एखादा म्हणजे समजा उमेशजी असतील, आपण असाल, भाग्यश्री असेल, मी असेल, आपल्यापैकी कुणीही जर गेलं एखाद्या दस्त नोंदणी कार्यालयामध्ये तर आपल्याला 50 गोष्टी त्यांच्या फॉलो कराव्या लागतात. अगदी प्रत्येक गोष्ट आपल्याला डोळ्यात तेल घालून करायला लागते. मात्र
पार्थ पवार करू शकतात, कारण पार्थ पवारच्या मधलं जे मिडल नेम आहे ते राज्याच्या उपमुख्यमंत्र्यांचं मिडल नेम आहे. त्यामुळे पार्थ अजित पवार हे करू शकतात. अजित पवार नावाचे प्रिव्हिलेज पार्थ पवारांना मिळालेले आहेत. हे अजित पवार कधीही नाकारू शकत नाहीत. सबब ते असा पदर झटकू शकत नाहीत की नाही माझा काही संबंध नाहीये. आणि हे कोणालाही पटणारे नाहीये. म्हणजे जिजाई बंगला तर माझा नाही असं तर त्यांना निश्चितच म्हणता येणार नाही. मुद्दा हा आहे, मी पुन्हा सांगते, की तृतीय आणि चतुर्थ श्रेणीचे कामगार किंवा अधिकारी या सगळ्यांना फक्त फैलावर घेऊन चालत नाही. तर हा व्यवहार करण्यासाठी अजून कुठल्या वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून विशेषतः रिव्हेन्यू महसूल खात्याचे जे सचिवालय आहे, सेक्रेटरिएट ऑफिस आहे, या सेक्रेटरिएट ऑफिसशी याचे काय लागेबांधे आहेत का ते शोधणं जास्त गरजेचं आहे असं मला वाटतं.